मैं कैमरामैन से गुजारिश करूंगा कि आप जो है सुबेद साहब का जो घर है, आपका बड़ा कारोबार है, गाड़ियां हैं, प्लॉट भी इनका जो है वो शेलार में खुद का प्लॉट है, तो आप इससे अंदाज़ा लगाइए कि भिवंडी ग्रामीण में रहने के बावजूद एक मिडिल क्लास फैमिली का एक शख्स होने के नाते आपका खुद का प्लॉट है, खुद की गाड़ियों का कारोबार है, खुद का बंगला है, उसके बावजूद भी सुबोध साहब ने ये सोचा कि हमारे जो पिताजी हैं इनका इलाज प्राइवेट हॉस्पिटल में करने की बजाय मैं गवर्नमेंट हॉस्पिटल में करूंगा। भिवंडी ग्रामीण के गवर्नमेंट जो क्वारंटाइन सेंटर है भिनार के अंदर, वहाँ पर भी जाने के बाद इनको कोई रिस्पांस नहीं मिला। इनको ये कहा गया कि आप शहर में जाइए। भिवंडी शहर के अंदर गए तो इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल IGM में भी इनको स्वीकारा नहीं गया। इन्होंने जब भिवंडी के अंदर रईस हाई स्कूल के जो अंदर जो कोविड की टेस्टिंग है वहाँ पे रिपोर्ट इन्होंने कराई, तो आज 7 से 8 दिन हो गए, इनको अब तक रिपोर्ट मिली नहीं है। अब इन्होंने जो है अपने पिताजी को मजबूरन ना चाहते हुए सुविधा सरकारी हॉस्पिटल्स में ना मिलने की वजह से गायत्री नगर में एक अनमोल हॉस्पिटल में एडमिट किया है। तो ये सूरत हाल है। ग्राउंड लेवल पर हम देख रहे हैं कि आज भिवंडी शहर हो या भिवंडी ग्रामीण हो, आज इस कोरोना महामारी से जूझ रहा है। ग्राउंड लेवल पर कोई भी इनिशिएटिव नहीं लिया जा रहा है। आज यहाँ पर कोरोना महामारी को लेकर जो राजनीति हो रही है, यहाँ पर कभी आरोग्य जो मंत्री हैं राजेश टोपे साहब आते हैं, कभी अपोजिशन लीडर देवेंद्र फडणवीस आते हैं, कभी यहाँ के जो हमारे जो पालक मंत्री एकनाथ शिंदे आते हैं, लेकिन ग्राउंड लेवल पर कुछ भी काम नहीं हो रहा है। चाहे वो टेस्टिंग का मामला हो, रॅपिड टेस्टिंग यहाँ पर नहीं हो। आज सुबोध काळन साहेब आहेत। सुबोध काळन साहेबचे जे वडील आहे त्यांचं वय 81 वर्ष आहे। त्यांना जे कोरोनाचे जे लक्षण होते ते होते, त्यांनी रिपोर्ट पण केली। मग ते क्वारंटाईन सेंटर जे आपला भिवंडी ग्रामीणचा जे क्वारंटाईन सेंटर आहे भिनारमध्ये, तिथे गेले। तिथे त्यांना काही फॅसिलिटी भेटली नाही। मग त्यांनी रईस हायस्कूल भिवंडीमध्ये येऊन जे त्यांनी आपली कोविडची टेस्टिंग केली त्याची रिपोर्ट पण त्यांना आतापर्यंत भेटलेली नाही। या आज आपण भिवंडी मिररच्या मार्फत एक खास मुलाखत घेऊ सुबोध सरांशी। सुबोध सर, नेमकं तुमच्यासोबत काय काय घडलं आहे ते तुम्ही थोडक्यात सांगा। बघा, नॉर्मली एखाद्या माणसाला ताप फीवर येतो, आपण त्याला म्हणजे लोकली डॉक्टरकडे नेतो पेशंटला आपल्या। मी माझ्या वडिलांना घेऊन गेलो, त्यांनी तिथे मला एक साधा टेस्ट करायला सांगला, CBC MP आणि वायडल, ते म्हणजे मलेरिया टायफॉईड। तर त्याच्यामध्ये टायफॉईड त्यांना थोडासा दाखवला, तर त्या डॉक्टरांनी मला एक टायफॉईडचा कोर्स दिला। बोलले की टायफॉईड आहे, ठीक आहे, टायफॉईडचा आपण कोर्स केला। त्यांचा ताप 24 तासात एकदा पण कमी नाही झाला। असे 5 दिवस चालले। 5 दिवस चालल्यानंतर मी परत डॉक्टरकडे गेलो। डॉक्टर बोलले की तुम्ही असं करा, MV CT स्कॅन चेस्टची करून घ्या आणि ब्लड टेस्ट करा आणि CRP करा टेस्ट, याच्यावरती काही आपल्याला म्हणजे थोडा आयडिया येईल। त्या गोष्टी केल्या तर मला बोलले की आता तुम्ही कोविडच्या हॉस्पिटलला कुठेतरी पेशंटला ॲडमिट करा। त्या आपल्याकडे मला असं वाटलं का गव्हर्नमेंटचे जे संस्था आहेत आपण त्याच्यामध्ये पहिल्यांदा जाऊन बघूया, कारण तिथे जास्त पेशंट्स असतात, म्हणजे डॉक्टरांना जास्त एक्सपिरियन्स असतो तिथल्या। मी तिथे घेऊन गेलो पेशंटला, त्यांनी ऑक्सिमीटर लावला पेशंटला, त्याच्यावर 91-92 दाखवला। 91-92 दाखवला। ते बोलायला लागले की पेशंट तुमचा बऱ्यापैकी चालतो आहे, तर त्याला सध्या तुम्ही ॲडमिट करू नका, आमचा हॉस्पिटल फुल आहे। आमचा जो आयसोलेशन आहे ना, म्हणजे ते काय बोलतात त्या 10 पेशंटचा तो फुल आहे, बाकी आमच्या इथे डबल डेकर पलंग आहे, म्हणजे असे। तर तुमच्या पेशंटला बोलतो वरती झोपायला लागेल, त्याला त्रास होईल, तर तुम्ही त्यांना घरीच क्वारंटाईन करा। मी घरी केला क्वारंटाईन। घरी केल्यानंतर मेडिसिन चालू ठेवली। मी बोललो मेडिसिन, ते बोलले ताप, मी बोललो उतरत नाही, तर तापाच्या मेडिसिन चालू ठेवल्या। चालू ठेवल्यानंतर मला 2-3 दिवसात परत असं समजलं की ते आमचे वडील पेशंट ते बोलायला लागले मला श्वासाचा प्रॉब्लेम होते, म्हणजे श्वास घेतच नाहीत। तर मी काय केलं, त्यांना परत घेऊन गेलो आपल्या डॉक्टरकडे, म्हणजे फॅमिली डॉक्टर, लोकल डॉक्टरकडे। तर त्यांच्याकडे त्यांची ऑक्सिमीटरवरती चेक केली, तर ती 75 ऑक्सिजन आली पर्सेंटेज आणि 75 पल्स आली। तर ते मला बोले पल्सचा एवढा हे नाही, इश्यू नाही, पण तू यांना आत्ताच्या आत्ता ॲडमिट करून टाक, म्हणजे यांना ॲडमिट केल्याशिवाय पर्याय नाही। मग त्या पेशंटला मी घेऊन गेलो हॉस्पिटलला, तर तिकडे म्हणजे सरकारी हॉस्पिटलला। तर ते मला असे बोलले की तुम्ही असं करा, प्रायव्हेटला करा, आमच्याकडे OT सिस्टम नाही आणि फिजिशियन नाही, म्हणजे तुम्ही एक चांगल्या फिजिशियनला दाखवा, पेशंटला चांगल्या फिजिशियनला दाखवा। आणि त्यांचं म्हणणं पण काय, म्हणजे ते बोलले चुकीचं बोलले असे नाही, बरोबर बोलले। ते बोलले आपण आपल्या इथे OT सिस्टम नाही, नॉर्मली बोलतो तुमच्या पेशंटचा एवढा कमी झाला आहे ना, तर त्याला ऑक्सिजनवर ठेवायला लागेल, आणि आत्ता
आपल्याकडे तेवढी सुविधा नाही. बाकीचे टेस्ट डायबिटीज BP, ब्लड प्रेशर ते पण ऑलरेडी आहे ते की ना. आमच्याकडे ऑक्सिजनची सुविधा नाही हे कोण बोललं तुम्हाला? म्हणजे सरकारी भिनारचं जे क्वारंटाईन सेंटर आहे त्यांनी सांगितलं. हां म्हणजे ऑक्सिजनची सुविधा नाही आमच्याकडे, म्हणजे OT नाही. तोच ऑक्सिजन. हां, बाकी दुसऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही यांना सिटीमध्येच न्या. सिटीमधल्या याच्यामध्ये म्हणजे तिथे ट्रीटमेंट तुमची चांगली होईल आणि पेशंटला म्हणजे इथे बोलतो काही इमर्जन्सी पडली तर बोलतो काही तेवढा करता नाही येणार. मग मी प्रायव्हेटला ॲडमिट केला. त्या हिशोबाने मी प्रायव्हेटला केला. हे मी टेस्ट केलं आहे 11 जुलैला. बरं, 11 जुलैला जेव्हा तुम्ही टेस्ट केल्यानंतर तुम्हाला काय रिसिप्ट वगैरे भेटली का? नाही टेस्ट नाही रिसिप्ट पण काही रिसिप्ट वगैरे काहीच नाही. तुम्हाला काय सांगितलं रिपोर्ट कधी येईल? रिपोर्ट सांगितला 5 दिवस ते 7 दिवस. 5-7 दिवसानंतर तुम्हाला 5-7 दिवस. हां, आणि आता मी पेशंटला माझ्या ॲडमिट केलं आहे आज 2 दिवस झाले. डॉक्टर मला सांगतोय तो रिपोर्ट घेऊन ये. आता मला असं वाटलं का 5 दिवस तर मी आज तरी मिळेल. तर मी आज गेलो तिथे, माझी लिस्ट पाहिली त्यांच्या ह्याच्यात तर नाव नाही. बोलतो 1-2 दिवस अजून थांबा तुम्ही, 1-2 दिवसात येईल. तर मग पेशंटचं काय व्हायचं? पेशंटला जर पॉझिटिव्ह असला तर पेशंटची हालत काय होईल? आणि त्यांचा एवढा ऑक्सिजन कमी, जिथपर्यंत रिपोर्ट येत नाही तिथपर्यंत आपण ट्रीटमेंट ती करू शकत नाही. ॲपचा ॲड बघितली, म्हणजे असा एक हे लावला आहे, कटआउट लावलं आहे तिथे. त्या कटआउटवरती त्यांनी सगळे त्यांचे म्हणजे ही ब्लड टेस्ट याची टेस्ट एवढी, कोविडची टेस्टची रेट तेवढी. मला काही ते थोडासा म्हणजे माझ्या लक्षात काहीतरी वेगळाच वाटला. काय जर हे गव्हर्नमेंटचं आहे तर मग इथे हा बोर्ड लावायची गरज काय? जर मी 1-2 ठिकाणी असा वाचला बघितला का कोविडची टेस्ट जी आहे ती 48 तासाच्या आत पेशंटच्या रिलेटिव्हच्या किंवा पेशंटच्या हातात द्यायला पाहिजे. आता जर मला असं माहिती असतं का हे लोक मला 7 दिवसात टेस्ट देतील, भले ती पॉझिटिव्ह असो या निगेटिव्ह असो, पण 7 दिवसात मला पहिले माहिती असतं तर मी तिथे टेस्टिंग केली नसती. मी प्रायव्हेटमध्ये केली असती, कारण मी सगळे प्रायव्हेटमध्ये रिपोर्ट्स दुसरे केलेत, MRI वगैरे. आणि जी परिस्थिती आहे भिवंडी ग्रामीणचा एक जागरूक नागरिक म्हणून तुम्ही शेलारला राहतात, बोरपाड्याला राहतात, मग एवढी जी वाईट परिस्थिती आहे भिवंडी ग्रामीणचे पेशंटला लवकर त्याचा उपचार त्यांना भेटत नाही आहे. मग या संदर्भात तुम्ही जे आपले जे सरपंच असो किंवा भिवंडी ग्रामीणचे जे MLA आहे त्यांच्याशी तुम्ही संवाद साधला का की हे जे प्रॉब्लेम आहे ते भिवंडी ग्रामीणच्या पेशंटला यायला नको म्हणून काय तर संवाद साधला? मी तसा काही साधला नाही, कारण नॉर्मली जो आता या कोविड जो आहे तो कॉमनच झाला आहे सगळीकडं. आपण पेशंटची जी टेस्ट जी आहे ना ती 2 दिवस जास्तीत जास्त आज केली तर उद्या त्याच्या हातात द्यायला पाहिजे, कारण त्या पेशंटची हालत क्रिटिकल होऊन जाते. आता याच्या अगोदर समजा माझी 91-92 होती, तेव्हाच जर मी ॲडमिट केला असता पेशंटला तर माझ्या पेशंटला ऑक्सिजनची गरज नसती. आता नॉर्मली डॉक्टर्स पण सांगतात का जेव्हा एखाद्या माणसाला डायबिटीज, मला डॉक्टरांनी सांगितलं का तू एक्सरे काढ. मी बोललो त्यांना एक्सरेच्या व्यतिरिक्त आपले म्हणजे माझे डॉक्टर लोकल, मी बोललो एक्सरेच्या व्यतिरिक्त कुठली टेस्ट आहे का? ते बोलले की CT स्कॅन चेस्टची. आता ती CT स्कॅन काढली तर मी डॉक्टरांना विचारला का एक म्हणजे आपण कधी काढलेली नाही का, किती घेतात CT स्कॅनची? ते मला बोलले 2500 रुपयापर्यंत घेतील. पण मी जेव्हा काढायला गेलो तेव्हा माझ्याकडून 4000 घेतली. मग त्याच्यामध्ये रिपोर्ट बऱ्यापैकी ते सांगतात त्या नॉर्मल म्हणजे लपत नाही. पण एखादा सर्वसामान्य माणूस गरीब तो काय करू शकतो त्या गोष्टीबद्दल? त्यांनी असंच मारायचा.